रामकृष्ण हरी. जय श्रीराम माऊली. तुमचं सगळ्यांचं महाराष्ट्र मंडळाच्या विठोबा वारी या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या हरिपाठ चिंतन या मालिकेत खूप खूप मनापासून स्वागत. परमपूज्य मंगेश दादांना इथून नमस्कार करते. ते तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आता की ते या चिंतनाचे या मालिकेचे आपले वक्ते आहेत. आपण त्यांच्या श्रीमुखातनं हे मार्गदर्शन घेत आहोत. माऊलीचा हरिपाठ आणि त्यात परमपूज्य दादांचं मार्गदर्शन, प्रत्येक शब्दाचा नाही तर शब्दातील अर्थ समजावून सांगण्याचा त्यांचा हातखंडा. आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांना अनेक नवीन संकल्पना, हरिपाठाकडे बघायची एक नवीन दृष्टी नक्कीच आत्तापर्यंतच्या सत्रातनं नक्कीच मिळाली असेल. आपण निम्मा जवळपास आपला हरिपाठाचे अभंग बघून झालेले आहेत. आपल्या उपक्रमाला सुरू होऊन 7 दिवस सुद्धा झालेले आहेत. आता पुढचे 4-5 दिवस आपल्या उपक्रमात आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा पूर्णतया लाभ घ्यावा. आणि तुम्ही अगदी रोज मोठ्या संख्येने उपस्थित असतात. काल मला असं वाटत होतं की अरे शुक्रवार कमी लोक येतात का, पण नाही, कालही तेवढीच संख्या होती. तर पहिलं तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. आणि आता पुन्हा आपल्या ठरलेल्या टेम्पलेट प्रमाणे आधी मंगेश दादांच्या कार्याचा, कार्यातल्या एखाद्या गोष्टीचा थोडासा परिचय. आपण वेदांत भास्कर या संकेतस्थळाबद्दल बघितलं, आपण रामकथेबद्दल ऐकलं, आपण बालसंस्कार वर्गाबद्दल ऐकलं, आपण त्यांच्या सहचारणी सौ सोनाली फडके यांच्याबद्दलही ऐकलं. आता आज मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. ते म्हणजे वेदांत भास्कर या संस्थेतर्फे अजून काही उपक्रम चालतात, अनेक चालतात. त्याच्यातले 2 आज मी तुम्हाला धावता आढावा त्याचा सांगणार आहे. ते म्हणजे त्रैमासिक उपासना हा एक उपक्रम चालतो. दर 3 महिन्याने एका साधकाच्या घरी सामूहिक उपासना केली जाते. आणि या उपासनेत त्या साधकाचे जर काही सद्गुरू असतील, त्यांची काही उपासना पद्धती असेल तर ती उपासना केली जाते, किंवा सज्जन गडावरची नित्य नैमित्तिक उपासना केली जाते. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे यजमान असतात त्यांना एक ओवी चिंतन अभ्यासासाठी दिली जाते आणि त्यांना त्याचं प्रकट चिंतन मांडायचं असतं. त्यानंतर भजन होतात, कधीही उपासनेचा भाग म्हणून कीर्तन सेवाही केली जाते. आणि मग त्यानंतर प्रसाद भोजन होऊन उपासनेचा सोहळा समाप्त होतो. आणि असं दर 3 महिन्याला होतं. आणि दुसरा उपक्रम सांगायचा ते म्हणजे दर संकष्टी चतुर्थीला प्रसन्न गणेश मंदिरात सॅनोजेमध्ये सामूहिक अथर्व शीर्षाचं पठण होतं. आपली देवळं आहेत ती कायम आपल्या उपासकांच्या, साधकांच्या गर्दीने भरलेली असावी. तिथे आपण सामूहिकपणे एकत्र यावं. एका महिन्यातनं आपल्या संस्कृतीचा, आपल्या परमार्थाचा जागर व्हावा. त्यानिमित्ताने समविचारी लोकांची एकमेकांशी भेट व्हावी. असे अनेक पैलू त्या सामूहिक अथर्व शीर्ष पठणातनं साधायचा वेदांत भास्कर संस्थेचा प्रयत्न असतो. तर तुम्ही या दोन्ही उपक्रमांना अगदी आम्ही स्वागत करू. तुमच्यापैकी कुणालाही या उपक्रमात जर सहभागी व्हायचं असेल तर. या छोट्याशा प्रस्तावनेनंतर पुन्हा एकदा मंगेश दादांना नमस्कार करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या चिंतनाला सुरुवात करावी. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तश्रवणचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्।
पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री विठ्ठल आणि माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांचे चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्हाला उद्देशून म्हणतो, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। पांडुरंगाच्या आणि माऊलींच्या कृपेनी आपलं हरिपाठाचं चिंतन सुरू आहे आणि मागच्या वेळेला म्हणजे कालच आपलं 15व्या अभंगाचं चिंतन करून झालं। आज 16व्या अभंगाकडे वळूया। खूप महत्त्वाचा अभंग आहे 16वा। का ते आपण अभंग बघितल्यावर लक्षात येईलच। कारण माऊली या अभंगात म्हणते पहिल्या चरणात की हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण। अनेक वेळा आपण म्हटली असेल हरिपाठ, पण आपल्या लक्षात येत नाही माऊलींना नेमकं काय सांगायचं आहे। महत्त्वाचं चरण आहे कारण आहे हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, म्हणजे हरितत्वाचा बुद्धीत निश्चय करून वाणीने जप करणारा दुर्मिळ आहे। वाचेसी सुलभ रामकृष्ण, पण तो नर दुर्लभ म्हटलाय त्याच्या आधी। कारण रामकृष्ण हरी जप करणे वाणीला अगदी सोपे आहे, म्हणून वाचेसी सुलभ। आणि ते सोपं आहे म्हणून तर मी आयुष्यभर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ना, कारण मी स्वतःला खूप शहाणा समजतो, त्यामुळे मला सोप्या गोष्टी आवडत नाहीत। पण विशेषतः या चरणात माऊली सांगते की सामान्य नामस्मरण करणारे आपण जर विचार केला तर पुष्कळ जण असतात, परंतु बुद्धीने हरितत्व समजवून घेऊन त्या हरीमध्ये स्वतःला हरवण्याची प्रक्रिया साधणारे फारच थोडे असतात। म्हणजे नाम साधन हे साधन म्हणून कसं करावं, नामस्मरण एक वेळ ठीक आहे। आता उदाहरणार्थ नामस्मरण दिवसा आपली कामं सुरू असताना आपण करू शकतो आणि करावं, जिथे फारसं लक्ष द्यावं लागत नाही असं काम असेल एखादं, स्वयंपाक करतोय, पोळ्या करतोय, वर्षानुवर्ष पोळ्या लाटून विचार करतो का आपण पोळ्या करताना, लक्ष नसताना सुद्धा पोळी गोलच लाटल्या जाते, चौकोनी होते का, नाही। मग याचा अर्थ काय की डोक्यामध्ये नाहीतरी बाकीचे अनुत्पादक विचार सुरूच असतात, तेव्हा नामस्मरण करावं। असे कामं आहेत की जिथे लक्ष न देता काम आपोआप होतं, तिथे नामस्मरण। पण ते नामस्मरण झालं, त्याला एक मूल्य निश्चितच आहे, पण त्याला मर्यादा पण आहे। आपण आत्ता जे बोलतोय बुद्धीने हरितत्व समजून घेऊन त्या हरीत स्वतःला हरवण्याची प्रक्रिया ही नाम साधनामध्ये मोडते। असं करणारे फार थोडे असतात, हा मुद्दा सुरू आहे।
कारण रामकृष्ण हे नाम वाणीने घेणे सोपे असले तरी चित्तानी त्याचं अवधारण करून तो हरी नेमका कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, असं चित्ताने त्याला धरून ठेवून मनाचे सर्व संकल्प थांबून आपला जो अहम आहे, अंतःकरणाचे चारी पदर त्याच्यामध्ये आले, मन बुद्धी चित्त अहंकार, हा जो अहम आहे तो हरिमय व्हावा लागतो. म्हणून म्हणालो खूप महत्त्वाचं चरण आहे त्या अभंगाचं. आणि त्या दृष्टीने अभंग खूप महत्त्वाचा आहे. कारण बुद्धीचा जो जप, इथे काय म्हटलंय, हरी बुद्धी जपे. मी कालच म्हणालो माऊलींनी आता बुद्धी शब्द आणलेला आहे. शुद्ध मराठीत बोलायचं झालं, इट इज टाइम टू ग्रॅज्युएट. इट्स टाइम टू ग्रॅज्युएट. 16व्या अभंगापर्यंत आलोय हरिपाठाच्या आता. ही जी प्रगती आहे पारमार्थिक, ती माऊलींनी फार सुंदर दाखवून दिलेली आहे हरिपाठामध्ये. म्हणून बुद्धीचा जप हा, आता थोडी वेदांताची भाषा आणायची वेळ झालेली आहे, त्याला विज्ञानमय कोश असं म्हणतात. आणि या विज्ञानमय कोशामध्ये जे नाम चालतं त्याला पश्यंतीचं नाम म्हणतात. आपण सर्वांनी 4 वाणी ऐकले असतील, वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा. त्यातलं हे पश्यंतीमध्ये नाम चालणारं नाम आहे. जो बुद्धीचा जप आहे तो अनुसंधान रूपाने चालतो. त्या अनुसंधानामध्ये त्या साधकाचं जे जीवन सुरू असतं ते ईश्वराच्या कर्तेपणाने सुरू असतं. स्वतःचं कर्तेपण, भोगतेपण संपलेलं असतं. तो साधक दिसायला संसारात असतो पण संसार त्याच्यात नसतो, दुसऱ्या भाषेत. आणि माऊली पहिल्या अभंगात काय म्हणाल्या होत्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता माऊली काय म्हणताय, हरिबुद्धी जपे तो नर. म्हणून मी म्हणालो टाइम टू ग्रॅज्युएट. खूप सुंदर आहे हरिपाठ, आपण त्याच्याकडे असं बघतच नाही. म्हणून मी सुरुवातीला पहिल्या दिवशी अनुबंध चतुष्टय मांडले. परंतु मंदाताईंचा दृष्टांत तुम्हाला सांगतो, आणि तो त्यांचा असल्यामुळे अप्रतिम दृष्टांत आहे. त्याचे दृष्टांत मंदाताईंनीच द्यावे फक्त. काय म्हणतात की जसं आपल्या देहाच्या पोषणासाठी आपल्याला अन्न लागतं, बरोबर, समजायला सोपं आहे. मग ते अन्न पोटात जावं लागतं त्याच्यासाठी, बरोबर, पण ते पोटात जाण्यासाठी मुखात घालावं लागतं. दृष्टांत संपला. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. आणि ते अन्न पोटात जसं पोचलं की काम होतं, तसं हा जप बुद्धीपर्यंत पोचला की काम होतं. पण जसं ते अन्न पोटात जाण्यासाठी मुखात घालावं लागतं, म्हणून हे बुद्धीत जाण्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बरं, नुसतं पोटात जाऊन चालतं का? नाही. जे अन्न पचतं तेच कामात येतं. मग ही जी पचण्याची प्रक्रिया आहे ती ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, असं 26व्या अभंगात म्हटलंय. जे आपण 26 या आकड्यापर्यंत पोहोचू तेव्हा निश्चित बघू. पण आत्ताच मी तुम्हाला असा हे प्रगतीचा आलेख दाखवून देतोय की कशी प्रगती अपेक्षित आहे माऊलींना. असा हा सुंदर अभंगाचं हे चरण. याच्याविषयी जास्त वेळ आपल्याला त्याला देता येणार नाही. पुढचं चरण घेऊया. रामकृष्ण नामी उन्मनी साधली. पुढे म्हणतात, तयासी लाधली सकळ सिद्धी. कारण हरिबुद्धे जप एकदा म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे पुढचं चरण पहा काय आलंय. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, की रामकृष्ण हे नाम उच्चारताना ज्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते त्याला आत्मसिद्धी रूप सकळ लाभतं. त्याला तयासी लाधली सकळ सिद्धी. कोणती सिद्धी? काल वर्णन केलेल्या रिद्धिसिद्धीतल्या नाही. इथे जी सिद्धी आहे ती आत्मरूप सिद्धी. सर्वात श्रेष्ठ सिद्धी या जगात कोणती असेल तर ती आत्मरूप सिद्धी. काल विचार केला आपण त्याचा. आणि नामसाधनेनी ज्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते त्याला या सर्व सिद्धींची कृतार्थता ज्याच्यात आहे अशी मोक्षसिद्धी. इथे रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लागली सकळ सिद्धीमध्ये शक्तीशी संबंध असलेल्या सिद्धींचा उल्लेख किंवा सांगण्याचा उद्देश नाही. आणि इथे उन्मनीबद्दल बोलणं सुरू आहे. इथे फक्त मोक्षसिद्धीचा विचार सुरू आहे. समर्थ उन्मनीचं वर्णन करतात
दासबोधामध्ये की जयासी द्वैत भासले, जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले. आपल्याला जे द्वैताचा भास होतो, जे भेद दिसतो आणि तो व्यवहारात भेद सत्यच असतो, तो व्यवहारात असू दे, आपण मला जो सत्यत्वानी मी त्याच्याकडे पाहतो म्हणजे भेद मला सत्य वाटतो. पारमार्थिक सत्यमध्ये भेद नाही, पण हा भेद मला भासवणारं, दाखवणारं, द वे आय परसीव्ह द वर्ल्ड थ्रू फाईव्ह सेन्सेस, हु इज बिहाइंड दोज फाईव्ह सेन्सेस, इट इज दॅट माइंड. म्हणून माऊलींची एक अजून सुंदर ओवी आहे, जेथ हे संसार चित्र उमटे तो मनरूपी पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. प्रतिम ओवी आहे ती, पण आत्ता त्याचा नको विचार आपल्याला. मुद्दा आपला सुरू आहे की समर्थ म्हणतात उन्मनीचं वर्णन करताना की जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले. आता या अवस्थेमध्ये मन उन्मन झालेलं आहे आणि द्वैत अद्वैताचे तुटले अनुसंधान. ते द्वैताचं अनुसंधान कसं तुटतं हे सांगण्यासाठी मी माऊलींची दुसरी ओवी सांगितली. पण आता द्वैत सापेक्ष अद्वैत हा शब्द आहे बरं का. समजा सिलिकॉन व्हॅली पुन्हा मी इथे बसल्यामुळे काय मला असे दृष्टांत सुचतात. समजा स्पेसएक्सवरती माझा नंबर लागला आणि मी गेलो तिकडे मंगळावरती. आता मंगळावर मी गेलो समजा, आणि मी उभा आहे त्या मंगळाच्या पृष्ठभागावरती, कल्पना करा. आता मी तिथे म्हणलं मी एकटा आहे, आपल्याला कळायला थोडं कठीण जाईल, पण तिथे एकटा शब्दाला काही अर्थ आहे का तुम्ही मला सांगा. मी घरात एकटा आहे वाक्याला अर्थ आहे, कारण बाहेर अनेक लोक आहेत, घरात कोणी नाही असा त्याचा अर्थ आहे. पण मग त्या अख्ख्या ग्रहावर मी एकटाच आहे, आता एकटा शब्दालाही अर्थ उरला नाही. मग याचा अर्थ एकटा शब्द जसा सापेक्षतेने आहे तसाच अद्वैत शब्द सापेक्षतेनेच आहे. आणि समर्थ म्हणतात आहे की आता द्वैत आणि अद्वैत दोन्हीच, कारण ती अंतःकरणाची वृत्तीच आहे जी द्वैतरूप दृश्य जगाचा आपल्याला अनुभव करून देते. ती मावळून गेल्यानंतर हे सापेक्षताच उरत नाही. आता द्वैत सापेक्ष अद्वैताची सुद्धा त्या संबंधीची सगळी विचार मालिका तुटते. त्याला म्हणायचं मनाचं उन्मन होणं. असं मनाचं उन्मन होतं कधी रामकृष्ण हे नाम उच्चारताना. पण त्याच्यासाठी आधीच्या अभंगातली अट काय आहे, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, त्याला उन्मनी साधते. काय नामस्मरणाची नामसाधनेची ताकद आहे पहा. पुढे माऊली म्हणते सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधुसंगी. हे काय हरिपाठांतर्गत सर्व सिद्धी आहे, सांख्य बुद्धी स्मृती प्रणित धर्माचा प्रवेश आहे, समावेश आहे. प्रवेश म्हणण्यापेक्षा समावेश आहे. धर्मसुद्धा त्याच्यामध्ये येतो. म्हटलं तर आपण अपरोक्ष परोक्ष कर्म असं सुद्धा या दृष्टीने या सिद्धी बुद्धी धर्म या तीन शब्दांकडे पाहू शकतो. असा हरिपाठ करणारे संत संगतीत राहणारे प्रापंचिक सुद्धा काय होतात, विरक्त होतात. प्रपंची निवाले साधू संगे, किंवा त्रिविध तापातून ते सुटतात. निवाले म्हणजे त्रिविध तापातून सुटले. काय सांगणं सुरू आहे थोडक्यात की हरिपाठ एक परिपूर्ण साधना पद्धती आहे. मोक्षसिद्धी आपण आत्ता म्हणालो, सांख्य बुद्धी आहे किंवा स्मृतींनी जे काही धर्म सांगितलेला आहे ते सगळं हरिपाठात आहे. तेणे चारी मुक्ती साधियेला, ही मोक्षसिद्धी त्यात सहजच आहे. आणि हरिब्रह्मरूप असल्याने ब्रह्मस्वरूपाच्या निश्चयाची जी सांख्यबुद्धी हवी ती सुद्धा हरिपाठाने येते. धर्म म्हटलं की वर्णाश्रम धर्म आठवतो. हा तर स्मृतीच्या धर्माचा गाभा आहे. पण संत एकनाथ महाराज सांगतात की का मतपर जो माझा भक्त तया आश्रम नेम नाही तेथ, तो माझिया भजने कृतकृत्य नित्य जाणव उद्धवा. का मतपर जो माझा भक्त तया आश्रम नेम नाही तेथ, इथपर्यंत भगवंतानी म्हटलेलं आहे. माझा जर तो मतपर भक्त असेल तर त्याला आश्रम नियम सुद्धा नाही. माझी समस्या ही आहे, मी ना धर्माचे नियमांचं पालन करतो ना भगवंताचं नामस्मरण आणि त्याचं चिंतन. मतपर तर मी नाहीच. पण जो हरिभजनामुळे हरिविषयी तत्पर आहे त्याला वर्णाश्रम धर्म पाळण्याची आवश्यकता नाही, इथपर्यंत म्हटलेलं आहे भगवंतांनी.
कारण तो त्या भजनानेच कृतकृत्य होतो. आणि अशा हरिभक्ताच्या, संतांच्या संगतीत प्रापंचिक जर राहिला, तर त्याला सुद्धा हळूहळू कशाची प्राप्ती होते? वैराग्याची प्राप्ती होते, त्रिविध तापांची त्याच्या शांती होते. आणि मग हळूहळू श्रीपतीला आकळून जी पराशांती त्या संतांना प्राप्त झाली आहे ती त्याला सुद्धा प्राप्त होते. म्हणून हरिनामाचं आणि सत्संगाचं इतकं महत्त्व सर्व संत एकमुखाने सांगतात. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दशदिशा आत्माराम. शेवटचं चरण आहे की श्री ज्ञानदेवांच्या अंतःकरणामध्ये काय आहे? रामकृष्ण ठसा. रामकृष्ण नावाचा ठसा उमटल्यानी. छान आहे खरं, छोट्या छोट्या गोष्टी, पुन्हा आपल्याला वेळ नाही आहे, पण माझ्या अंतःकरणात तो ठसा उमटतच नाही. नाम मी पण घेतो, नाही अशातला भाग नाही, पण माझ्या अंतःकरणात का नाही उमटत? कारण इतके ठसे. एक शाळेमध्ये ब्लॉटिंग पेपर नावाचा असायचा, आपल्याला आठवत असेल तर, पेनची असायची शाईची, मग ती त्यातनं शाई निघायची, मग ती वहीवर सांडायची, मग ती टिपून घेण्यासाठी एक ब्लॉटिंग पेपर असायचा, आठवत असेल शाळेत वापरला असेल तुम्ही. माझा ब्लॉटिंग पेपर जो आहे मनाचा, तो इतका भरलेला आहे संसाराच्या शाईनी की त्याच्यावर तर नवीन ठसाच नाही उमटू शकत. तर ब्लॉटिंग पेपर नवीन आणता येतो, मन नवीन आणता येतं का? नाही, पण मन स्वच्छ करता येतं. तोच प्रयत्न सुरू आहे आपला. पण ज्ञानदेवांच्या अंतःकरणावर मात्र रामकृष्ण नामाचा ठसा उमटला. स्वाभाविक आहे. आणि झालं काय? त्यामुळे त्यांना दाही दिशा, त्यांना आत्मा राममय दिसायला लागल्या. बघा माऊलीने काय शब्द वापरलाय? येणे दश दिशा आत्मा राम. मी परवाच म्हणालो, काही वावडं नाही आहे माऊलींना आत्माराम शब्दाचं, विष्णू शब्दाचं, राम शब्दाचं. हरी तर काय आहेच, शिकत जायचं आहे आपल्याला. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणावर असा हा रामकृष्ण नामाचा ठसा उमटल्यामुळे त्यांचं मन जिथे जाईल, दश दिशा म्हणजे काय? 10 दिशा. आता काय उरलं? याचा अर्थ जिकडे मन जाईल, जिकडे बघावं तिकडे रामकृष्ण रूप किंवा हरिरूप, आत्मारामाचंच दर्शन आहे. भरला घनदाट हरी दिसे. माऊलींनी आधीच वर्णन करून ठेवलं आहे त्याचं. देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधय. अशी त्या महात्म्याची स्थिती असते, ज्याचं मन उन्मन झालेलं आहे. तो जिकडे बघेल तिकडे त्याला भगवंताचंच दर्शन आहे, अशी अवस्था प्राप्त होते. पुढच्या अभंगाकडे वळूया. अभंग क्रमांक 17. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. पहिलं चरण आहे की जो मुखाने हरीच्या नामाचा पाठ करतो त्याचं काय होतं? त्याच्या यशाचं तो गायन करतो, नामस्मरण करतो, त्याचा हा मलिन देह सुद्धा काय होतो? अत्यंत पुनीत होतो, असं म्हटलंय. पवित्र तो होय देह त्याचा. काय आपला विचार केला तर आपल्या सर्वांचा देह खरं सारखाच आहे एका दृष्टीने. त्याच्यात जे घटक आहेत, जे माझ्या शरीरात आहेत, तेच तुमच्याही आहेत. वरचं पॅकेजिंग थोडं वेगळं असेल. पॅकेजिंग म्हणजे आलं असेल लक्षात, अत्यंत नीरस पद्धतीने वर्णन करतो आम्ही देहाचं. पॅकेजिंग म्हणजे जे रोज आरशात मी निहाळतो तासन तास, त्याला पॅकेजिंग म्हणतात. ते वेगळं असेल, पण आतमधले घटक तेच आहे. अस्थि, मांस, रक्त, मज्जा इत्यादी. पण फरक कशामुळे पडतो आपल्या सगळ्यांमध्ये इतका? तर ते आपल्या अंतःकरणामुळे पडतो. 3 गुणांचं मिश्रण आहे, वेगळा विषय आहे तो सगळा. पण त्यांची अभिव्यक्ती जी आपल्या अंतःकरणात होते ती विकारांमुळे होते. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, भय, चिंता इत्यादी. हे जे विकार आहे, त्या विकारांमुळे खरं आपल्या देहाला खरी अपवित्रता येते. आणि जो अखंड हरीचं गुणानुवाद गातो, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय म्हटलंय मग, त्याच्या अंतःकरणातून हे विकार नष्ट होतात. तुकाराम महाराज याच अर्थानेच तर म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तुकाराम महाराजांनी अच्युत शब्द वापरलाय.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. म्हणजे काय सांगावं संत इथपर्यंत म्हणतात, अरे ज्याच्या मुखात नाम येतं ना, आपल्या मुखात जर नाम आलं भगवंताचं, तर स्वतःला पॅट युअर सेल्फ ऑन युअर बॅक. पुण्य असल्याशिवाय एवढं पुण्य तरी निदान आपल्याकडे हवं. भगवंताचं नाम मुखी एकदा तरी यावं दिवसातून, अगदी माफक अपेक्षा. म्हणून वाणी पुण्य म्हटलंय, पवित्र तो देह म्हटलाय. हरी हरी म्हणणारा देहासकट हरिरूप होतो. म्हणजे काय, तर हे अंतःकरणातले त्याचे विकारच संपून जातात. पिकलिया सेंद कडूपण गेले, तुकारामांचा अजून एक अभंग आहे. किती सांगायचं, आपल्याकडे वेळच नाहीये. गोड करून टाकलं, पिकलिया सेंद कडूपण गेले. आम्हाला कसं केलं विठ्ठलानी मला, कारण माझ्या अंतःकरणातला सगळे विकार निघूनच गेले. ते सैंद नावाचं फळ पिकलं की फार गोड लागतं, तसा मी गोड झालो, असं तुकाराम महाराज म्हणतात. स यो ह वै तत् परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवती. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, नास्या ब्रह्मवित् कुले भवती. मुंडक उपनिषद काय म्हटलेलं आहे की जो ब्रह्म जाणतो, जो परब्रह्माला जाणतो, आपण इथली भाषा बोलूया, जो हरीला जाणतो, तो हरिरूपच होतो, ब्रह्मच होतो. हे सुद्धा समजायला फार वेळ लागतोच आपला अभ्यास नसेल तर. कारण आपल्याला एखादी गोष्ट समजणं, जाणणं, कळणं व्यवहारात माहिती असतं, पण जी गोष्ट मला कळते ती माझ्याहून वेगळी असते. मग मी म्हणतो मला ते कळलं. काय कळलं, काहीतरी कळलं एखाद्या विषयाबद्दल. तो विषय ज्याला कळलं तो मी, आणि ते कळणं म्हणजे ज्ञान. ही त्रिपुटी अखंड आपल्याला माहिती असते. इथे काय म्हणतात आहे, ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्माहून वेगळाच उरत नाही, तो ब्रह्मच होतो. हे समजायला खूप वेळ लागतो. आणि श्रुती इथपर्यंत थांबत नाही. काय म्हणते श्रुती ही मुंडक उपनिषदातली, की त्याच्या संपूर्ण कुळामध्ये कोणी अब्रह्मवित राहत नाही. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. पुढचं चरण आहे ते या श्रुतीशी संबंधित आहे, म्हणून मी पुढचं चरण म्हणालो. काय अर्थ आहे, जो तपाच्या नामपाठाच्या तपानी म्हणूया मोठा समर्थ तपस्वी होतो. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, तो कल्पांतापर्यंत वैकुंठात चिरंजीव होऊन राहतो. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आपल्याला माहिती आहे की वैकुंठ हा भगवंताचा अखंड वास्तव्य करण्याचा लोक आहे. आणि हरिपाठाची कीर्ती केवळ मुखानी गाण्याचं तप करणारा जो आहे, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय म्हटलेलं आहे. त्यांनी एवढं जरी केलं, हरिपाठाची कीर्ती केवळ मुखानी गायली, नाही हरिबुद्धे जपपर्यंत गेली गाडी त्याची, कल्पना करा. तरी त्या हे करण्याचं तप करणारा जो आहे, तो सुद्धा त्या तपसामर्थ्याने कल्पांतापर्यंत वैकुंठात चिरंजीव होऊन क्रममुक्तीचा अधिकारी होतो. वैकुंठाला प्राप्त होतो म्हणजे क्रममुक्तीचा विचार आला. 4 मुक्तींचा उल्लेख केला होता मी सुरुवातीला. सविस्तर पाहायला आपल्याला पुन्हा वेळ नाही आहे, पण सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. आणि पुढच्याच चरणात माऊली म्हणते की मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. हेच वर्णन आहे जे मी आत्ता बोलतोय, की तो स्वतःच नव्हे तर त्या सामर्थ्याने त्याचे आई, बाप, बंधू, त्याच्या संपूर्ण कुळातील लोक चतुर्भुज म्हणजे परमात्म स्वरूप होऊन राहतात. त्यांना स्वरूपता मुक्तीचा लाभ होतो. स्वरूपता म्हणजे जसं विष्णूचं रूप तसंच रूप. वर्णन आहे की भागवतात वगैरे सगळीकडे वाचलं असेल तुम्ही. स्वरूपता म्हणतात त्याला. सलोकता म्हणजे त्या लोकी जाऊन राहायला मिळतं वैकुंठात. समीपता भगवंताच्या जवळ राहायला मिळतं इत्यादी थोडक्यात अर्थ सांगितले. पण हरिरूप जो होतो त्याला मात्र सायुज्य मुक्ती, उन्मनी आणि हरिपाठाचं महात्म्य सांगणाऱ्या क्रममुक्ती, असा एक साधारण विचार माऊलीने इथे मांडलाय असं आपल्याला दिसतं. आणि शेवटच्या चरणात माऊली म्हणते, ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. म्हणजे काय म्हणतात आहे ज्ञानदेव महाराज नेहमीप्रमाणे शेवटच्या चरणात म्हणतात आहे की हरिनामाच्या सामर्थ्याच्या गुप्त रहस्याचं जे ज्ञान मला लाभलं आहे ते श्री निवृत्तीनाथांनीच माझ्या हाती दिलं आहे.
पहा किती गोष्टी शिकण्यासारख्या आहे. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज, किती मोठे मला सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रीयन मनुष्याला तर नाहीच, पण सर्व श्रेय कोणाला देतात? आपल्या सद्गुरूंना देतात. हे जर निवृत्तीनाथांना विचारलं असतं, ते म्हणाले नाही, माझ्या सद्गुरूंनी दिलेलं आहे. ही आहे खरी आध्यात्मिक परंपरा, जिथे मी शिल्लकच राहत नाही. सर्वसामान्य माणसाला हरिचिंतनात इतकं सामर्थ्य आहे असं ज्ञान नसतं, आणि म्हणून ते इतक्या महत्त्वाच्या साधनाला मुकतात. म्हणून तर मी मुक्तोय ना. लोकांचं जाऊ दे, मी कुठे नाम घेतोय? मुक्तोय मी. आणि त्याच्यासाठी गुरुकृपा पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ते कळत नाही त्याचं महात्म्य काय आहे. नाम शेवटी मलाच घ्यायचं आहे, गुरु नाही घेणार आहे माझ्यासाठी नाम. पण सद्गुरू मला समजावून सांगणार आहेत की काय, कशाला मुक्तोय मी, नामाचा दर्जा काय आहे, नाम आणि नामीत अभेद कसा आहे, इत्यादी इत्यादी. आणि हे श्री निवृत्तीनाथांसारखे दयावंत महात्मे ज्याच्यावर कृपा करतात, त्यांनाच हे गूढ प्राप्त होतं, इतरांना होत नाही. अभंग क्रमांक 18, पहिलं चरण आहे. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काय. म्हणजे काय? श्रीहरीच्या वंशाचं महात्म्य सांगणारं जे पुराण, जो सतत वाचतो, हरिनामाचं संकीर्तन करतो, त्याला हरीशिवाय ज्याला दुसरं काही आवडत नाही, हरिविण सौजन्य नेणे काही. एक 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 निकषच ठेवले आपले, परीक्षाच असते दरवेळेला आपलं एक एक चरण घेतलं की. कारण माझ्या आवडीचे इतके विषय आहेत, त्यात हरी कुठेच नाही आहे. रामकृष्ण हरी म्हणायचं, पुढे जायचं. हरिवंश या शब्दात, हरिवंश पुराण माऊलींनी म्हटलं, हरिवंश शब्दातील जर आपण वंश याचा अर्थ विस्तार असा केला, तर भगवंताचं चरित्राचा विस्तार, गुणवर्ण त्याचा विस्तार म्हणूया, असा अर्थ घेतला तर हरिस्वरूपाचा विस्तार करणारे म्हणजे भागवत पुराण असा त्याचा अर्थ होतो. हरिवंश पुराण, भागवत पुराण. आता पुराणामध्ये श्रीहरीचं काय असतं? गुण असतं, यश असतात, कीर्ती, लीला, या सर्वांच्या कथा असतात. ते वाचावं. त्यांनी काय होतं, त्या वाचनाने आणि ऐकण्याच्या निमित्ताने सतत त्याचं अनुसंधान राहायला मदत होते. आज आता आपण सर्वजण, आय कम फ्रॉम द कॉर्पोरेट वर्ल्ड, ऑल ऑफ जस्ट लाईक ऑल ऑफ यू. आणि स्टोरी टेलिंगला किती महत्त्व आहे पहा. असं म्हणतात की इफ यू आर अ गुड स्टोरी टेलर, यू क्लाइंब कॉर्पोरेट लॅडर्स प्रिटी फास्ट. मग हे आम्हाला हजारो वर्षांपासून माहिती आहे. आमचं तत्त्वज्ञान कथारूपानेच मांडलेलं आहे सगळं. स्टोरी, भागवतात काय आहे? कथा. पण त्या कथा काय करतात? ते भगवंताच्या गुणांचं, यशाचं, कीर्तीचं वर्णन करतात. त्यामुळे त्याचं रूप आहे, त्याचं चरित्र आहे, त्याच्या चिंतनात रमता येतं. आता उदाहरणार्थ, एक जाता जाता, वेळ होती आम्हाला कल्पना आहे, पण शनिवार आहे, भारतात रविवार आहे, याचा थोडा उपयोग करून थोडे 5 मिनटं जास्त घेतो आज. पण याचा फायदा कसा होतो ते सांगतो. आपण नामस्मरणाला बसतो. नामस्मरण करताना होतं काय? मी काल जसं म्हणालो, माळ घेत असू तर माळ हातात फिरत राहते, माळ नसेल तरी जीभ तोंडात फिरत राहते, आणि माझं अंतःकरण जगभर फिरत राहतं. मग आता एकदम त्याला नामावरती आणणं किंवा एकाग्र करणं कठीण जातं मनाला. जसं एखादं माकड असतं, त्या माकडाला समजा 5 फूट दोरीने तुम्ही बांधून ठेवलं, तर ते अस्वस्थ होऊन मरून जाईल एखाद्या वेळेस. कारण त्या माकडाला अखंड उड्याच मारायची सवय आहे. इकडे उड्या मार, तिकडे उड्या मार, इकडे लटक, तिकडे लटक, विनाकारण त्याचे सगळे चाळे सुरू असतात, आपल्याला माहिती आहे. मग आपलं हे जे मनरूपी माकड आहे, त्याला आयुष्यभर मी त्याला हवं तशा उड्या मारू दिल्या, आणि आता अचानक म्हणलं चला उद्यापासून बसायचं आता आपल्याला, शक्य होत नाही. मग हे सगळं का बोलतोय मी? अशा वेळेला काय करायचं? त्याला 100 फुटाची दोरी द्यायची, जसं मगाशी त्या माकडाला दिली. 100 फुटाची दोरी दिली तर ते माकड पळूनही जाऊ शकत नाही, आणि काय त्याला उड्या बिड्या मारायच्या ते पण करू शकतं. तसं आपल्या मन नावाच्या माकडाला जर मी भगवंताच्या चरित्रातल्या कथांची 100 फूट दोरी दिली, म्हणजे विचारच करायचे आहेत का तुला? कर, असं माझ्या मनाला मी म्हटलं. फक्त संसाराचे करू नको. हरीचं नाम घेतोयस ना, हरीचं रूप आठव. रामाचं नाम घेतोयस, रामाचं रूप आठव. त्याचं चरित्र आठव. पूर्ण रामायण आठव, काही हरकत नाही. जे जे आपल्याला जसं माहिती असेल तेवढं. म्हणजे काय होईल, हळूहळू ते चित्त रामातच रमायला लागेल, त्याच्या चरित्रात रमायला लागेल.
हा त्याचा फायदा आहे. कशाचा? चरित्र वाचण्याचा. कारण आजकाल का हे सगळं सांगावं लागतं, कारण मी खूप शहाणा झालो आहे. मी 21व्या शतकातला IT इंडस्ट्रीमधला अत्यंत यशस्वी वगैरे असल्यामुळे मला हरिपाठ, भागवत ऐकणं हे सगळं मला अपमानास्पद वाटतं. ते काय, बसले आपले कथा ऐकत. बसले आपले कथा ऐकत का? कारण मलाच हे कळले नाही की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू हे दुसऱ्याच अभंगात माऊलींनी सांगून ठेवलं याच हरिपाठामध्ये. मुद्दा हा त्याचा फायदा आहे म्हणून थोडं जास्त बोललो. त्यामुळे सर्वातील काय घ्यायचं आपल्याला? अनंत रूप नवनीत घ्यायचं आहे. कथाभागाच्या संशोधनाचा फार पाठपुरावा करायचा नाही. जसं इसापने तिथल्या कथेचा आपण कधीच केला नाही. ते माकड मांजरीशी कसं काय बोललो असा प्रश्न आपण कधीच विचारला नाही, कारण आपल्याला कळत होतं की त्या कथेचं तात्पर्य महत्त्वाचं आहे. तसं आणि या नामसंकीर्तनाने काय होतं? हरिविषयी सौजन्य उत्पन्न होतं, माऊली म्हणते. सौजन्य म्हणजे सख्य, सौजन्य म्हणजे प्रेम, आपुलकी. त्या नामसंकीर्तनामध्ये असा रंगून गेलेला तो भक्त, तो हरी वाचून मग इतरांशी सख्य किंवा प्रेम कसा ठेवेल? त्याच्या प्रेमाचा विषय फक्त आता एकच, हरी. बाकी सगळी कर्तव्य सुरू आहेत छान संसारात, प्रेमाने करतोय. कर्तव्याना काही प्रश्न नाही, पण प्रेम ज्याला म्हणतात आता फक्त हरीवरती. तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन, पुढचं चरण आहे. त्याला ह्या लोकीच जणू काही वैकुंठ लाभले. सर्व तीर्थ न करता त्यांनी केल्यासारखीच आहे, तीर्थस्थानांना जाऊन आल्यासारखाच आहे तो. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात? राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी, राम म्हणे पावलो पावली. हे जमत नाही म्हणून मग तीर्थयात्रा करावी लागते, आणि हे जमलं तरी तीर्थयात्रा करता येते, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी पण केली. भाग वेगळा. पण श्रीहरीचं जे काही चरित्र, जन्म, बालपण, तारुण्य, विवाह म्हणा, पराक्रम म्हणा, हे सगळ्यांच्या संदर्भाने काय होतं? आपण जेव्हा तीर्थक्षेत्राला जातो, मी आता नुकताच अयोध्येला जाऊन आलो, एक भाव निर्माण होतो की अरे, हीच ती भूमी, किती हजार वर्ष का होईना, पण प्रभू रामचंद्र चाललेले आहेत या भूमीवरनं. कदाचित मातीचा हाच तो कण असेल. ते अयोध्येला जे जाऊन आले त्यांना कळतं, प्रत्येक ठिकाणी ते कथा सांगतात. हा, इथे ना भगवती जानकी आली होती, तिने पहिला स्वयंपाक केला ह्याच ठिकाणी, सीता रसोई म्हणतात त्याला. फरक पडतो. तीर्थयात्रेचं म्हणून महत्त्व आहे. हे जसं हरीच्या जवळ म्हणजे त्याच्या चरित्राच्या जवळ जाण्याची संधी, तसं अंतःकरणाने त्याच्या जवळ जायला पाहिजे, मुखाने हरी म्हणण्याचा अभ्यास केला पाहिजे. तर वैकुंठ शब्द खरं त्याचा अर्थ केला तर जन्ममरणाची गती खुंटते, असा त्याचा खरा अर्थ आहे वैकुंठचा. ते झालंच इथे सुचवलेलं आहे. तीर्थयात्रा सुद्धा काय होतात? न करून केल्यासारख्या होतात. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, तिसरं चरण 18व्या अभंगाचं. की वासनेच्या प्रेरणेने मन जिकडे जाईल तिकडे जाणारा हा या लाभाला मुक्तो, असं म्हटलेलं आहे. मनोमार्गे गेला म्हणजे काय? आपल्या मनासारखं जर मी करत असेल तर मी मुकणार आहे याला. पण जो हरिनामातच रंगला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, तो धन्य होतो. कारण काय? आपलं जे मन असतं ना, ते नेहमी, माणसाचं मन हे नेहमी वासनेनुसार काम करतं. आपल्याला अनेक प्रेरणा होत असतात आयुष्यामध्ये. त्या कुठून येतात त्या प्रेरणा? त्या वासनेच्या प्रेरणा आहे. हे असं कर, तसं कर, इकडे जा, तिकडे जा, हे पहा, ते पहा, हे खा, ते खा, हे सगळ्या वासनेच्या प्रेरणा आहेत आपल्या. पण ह्या प्रेरणा बाजूला सारून शास्त्रानुसारी, संतांच्या नुसारी प्रेरणा स्वीकारण्याचं स्वातंत्र्य सुद्धा याच नरदेहामध्ये आहे. म्हणजे आपल्याला काय दिलं आहे? खूप मोठं सामर्थ्य भगवंतांनी दिलेलं आहे. पण ज्याला सामर्थ्य दिलं जातं त्याच्यावर जबाबदारी पण येते. आता साधं एक उदाहरण देतो, पुढे जातो, वेळ नाही आहे. आपल्याला जीभ नावाचं इंद्रिय दिलंय की नाही? हो. कुत्रा, मांजर, गाय, वाघ, सिंह इत्यादी प्राणी नामस्मरण करू शकतात का? नाही. मी करू शकतो का? होय. कारण मला ती जीभ नावाचं इंद्रिय दिलं आहे. पण ते ज्या भगवंतानी दिलं, ज्याच्यासाठी दिलं, त्याच्यासाठी मी नाही वापरलं, तर तो म्हणतो पुढच्या जन्मी तुला मनुष्य देह कशाला हवा? कारण मनुष्य देहासाठी जे दिलं ते तू करतच नाहीये. मुद्दा हे करण्याचं सुद्धा आपल्याला काय आहे? स्वातंत्र्य आहे. तो हा देह आहे.
म्हणून तर समर्थ सुरुवातच करतात काय, मनोबोधामध्ये, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. कारण मनाची स्वाभाविक ओढ आहे काय, निंद्यते करावं आणि वंद्यते करू नये. म्हणून मना सज्जना, सुरुवातीला त्याला सज्जन म्हटलं. अरे बाळा मना, तू शहाणा आहेस, ऐक, अशी सुरुवात केलेली आहे. आणि खरं हरिसुख हे सुखरूप असल्यामुळे, आणि सुखाचा शोध हा सर्व प्राण्यांचा आपल्या स्वभाव आहे. सगळ्यांना सुख हवं आहे. आता आपल्याला कळलं आहे सुख कुठे आहे, सुखरूपता कुठे आहे, ती हरिसुखात आहे. ती त्याला लाभते, तो धन्य होतो. आणि शेवटच्या चरणात म्हणतात आहे, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. पुन्हा ज्ञानदेव नेहमी शेवटच्या भंगात स्वतःचं उदाहरण देतात. आपला विश्वास बसावा, प्रेरणा मिळावी, की म्हणून हरिनाम जोडण्यातच ज्ञानदेवांना काय आहे, गोडी आहे. आणि त्यांचं प्रेम हे सर्वदा रामकृष्णांच्या ठाई जडलेलं आहे, जसं माझं विषयांच्या बाबतीत असतं. मगाशी म्हटलं होतं ना, ते स्नेह आणि प्रेम राखून ठेवलं आहे जगासाठी. पण माऊलींचं तसं नाही. त्यांनी स्वतः हरिपाठ केल्यामुळे, त्यांनी जसं मागील अभंगात सांगितलं होतं तसं याही अभंगात सांगितलं आहे, की रामकृष्ण आवडी सर्व काळ. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, गुण गाईना आवडी हेची माझे सर्व जोडी. इथे सुद्धा हाच शब्द आहे, की ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. असं भगवंताचं नामाचं प्रेम आपल्या सर्वांना लाभावं, अशी सदिच्छा पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी करतो. आणि आज माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण आता अभंग गायनाकडे वळूया. सौ सोनिया जोशी नेहमीप्रमाणे रोज प्रमाणे आपल्यात उपस्थित आहेत, तर मी सोनियाला विनंती करते की तिने अभंग गायनाला सुरुवात करावी. जय श्रीराम. दादा तुम्हाला इथनं नमस्कार करते. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी. हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ, हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ राम कृष्ण, वाचेसी सुलभ राम कृष्ण, राम कृष्णी नामी उन्मनी साधली, राम कृष्णी नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी,
तयासी लाधली सकळ सिद्धी, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. प्रपंची निवाले साधू संगे, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा, ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा. येणे दश दिशा आत्माराम, येणे दश दिशा आत्माराम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्ये तप्पिन्नला मूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र पार, चतुर्भुज नर होऊनी ठेले, चतुर्भुज नर होऊनी ठेले, चतुर्भुज नर होऊनी ठेले. ज्ञानगूढ गम्य ज्ञान देवाला धले, ज्ञानगूढ गम्य ज्ञान देवाला धले, ज्ञानगूढ गम्य ज्ञान देवाला धले. निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. हरिविण सौजन्य नेणे काही, हरिविण सौजन्य नेणे काही. त्या नराला धले वैकुंठ जोडले, त्या नराला धले वैकुंठ जोडले. सकळ घडले तीर्थाटन, सकळ घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. रामकृष्णी आवडी सर्व काळ,
रामकृष्णी आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय भावपूर्ण. खरं सोनियाचा अभंग झाल्यानंतर काही बोलणं प्रशस्त वाटत नाही, पण एक सत्राची रीतसर सांगता करण्यासाठी 2 शब्द बोलते. असंच आपल्याला परमपूज्य मंगेश दादांचं मार्गदर्शन मिळो आणि हरिपाठाचं खरा अधिकारी जो असोने संसारी जिव्हे वेगू करू आपल्यासारखा आहे, त्याला हरिपाठ खरं काय सांगताय, माऊली खरं काय सांगते हे कळो आणि आपल्या आचरणात आपल्या हरिपाठाकडे बघण्याच्या दृष्टीत सगळ्यात बदल हो आणि आपल्या हरिनाम संकीर्तनाचा दर्जा वाढो, एवढं सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचं सत्र संपलं असं जाहीर करते. भेटूया उद्या संध्याकाळी ठीक 8:30 वाजता. जय श्रीराम.